हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिश थाळीची रेसिपी। तर फिश थाळीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक अपलोडेड आहे। त्या थाळीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली पॉम्पलेट फ्रायची रेसिपी आणि चिलापी फ्राय, त्याचसोबत कोळंबी सुक्का मसालाची रेसिपी। तर तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पिन करेनच। आणि आजच्या थाळीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रव माशाची भाजी, रस्सा भाजी किंवा करी आपण बोलू शकतो। त्याचसोबत चिलापी माशाचा सुक्का मसाला आणि त्याचसोबत बांगडा फ्रायची रेसिपी। तर अगदी जबरदस्त आणि सिंपल रेसिपी असणार आहे ही आणि खूपच जास्त कमाल आणि टेस्टी असणार आहे। आणि मी ऑथेंटिक आमच्या घरी जशी बनवल्या जातात ह्या रेसिपीज, त्या रेसिपीज तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। मागचा व्हिडिओ फिश थाळी तो तुम्हाला प्रचंड आवडलेला, खूप छान रिस्पॉन्स मिळालेला मला त्या व्हिडिओला। होपिंग मला ह्या व्हिडिओला सुद्धा तसाच चांगला रिस्पॉन्स मिळेल। तर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचे असते माझ्या घरातल्या या फिश रेसिपीज, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर सगळ्यात आधी आपण वाटण बनवून घेणार आहोत। तर वाटण बनवण्यासाठी इथं मी घेतली आहे फ्रेश कोथिंबीर आणि देठींसकट घेतली आहे, कोवळ्या देठी घेतल्यात मी ह्याच्या। त्याचसोबत एक छोटी वाटी सुकं खोबऱ्याचा किस घेतलाय मी, आलं आणि लसूण घेतलंय आणि जिरं सुद्धा घेतलंय। दॅट्स इट, इतकंच लागणार आहे आपल्याला हे वाटण बनवण्यासाठी। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्यात आधी ॲड करते कोथिंबीर, त्याचसोबत सुकं खोबऱ्याचं किस ॲड करते, जिरं आणि आलं आणि लसूण ॲड करते। आता यामध्ये अगदी 1-2 चमचे पाणी ॲड करून छान हे वाटण वाटून घेते। इथे बघा व्यवस्थित माझं वाटण वाटून झालंय रेडी। तर सगळ्यात आधी मी इथे रवची भाजी बनवते। तर इथे मी रव मासा असा मस्त मीडियम साईज पीसेसमध्ये कट करून स्वच्छ धुवून घेतलाय। आणि याशिवाय इथं आपण बनवून घेतलेलं वाटण घेतलंय, टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, घरातलं काळं तिखट घेतलंय, हळद घेतली आहे आणि मीठ घेतलंय। तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला ही रव माशाची भाजी बनवण्यासाठी। तर सगळ्यात आधी मी इथे अशा मोठ्या प्लेटमध्ये ताटामध्ये हे मासे काढून घेते। आपल्याला ह्यांना मसाल्याची कोटिंग करून घ्यायची आहे, त्यामुळे मी असं मोठ्या प्लेटमध्ये ह्यांना घेते काढून। आता या माशांवरती मी ॲड करणार आहे घरातलं काळं तिखट। तर साधारणतः 1-2 मोठे चमचे घेतला आहे मी हा मसाला, व्यवस्थित सगळ्या माशांवरती लागेल असं टाकलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हळद सुद्धा ॲड करते। आता याला छान मिक्स करून घ्यायचं, मसाला लावून घ्यायचा माशांना छान, सगळ्या माशांना सगळ्या पीसेसला लावून घ्यायचा आहे हा मसाला दोन्ही साईडने। काइंड ऑफ मॅरिनेशन असणार आहे हे। रव मासाचा फ्राय सुद्धा खूप छान लागतो, तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता ह्याचा, आणि भाजी सुद्धा खूप छान लागते। या माशाच्या फ्रायची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये अपलोडेड आहे, तुम्ही ते बघू शकता। तर इथे बघा व्यवस्थित मी सगळ्या पीसेसला हा मसाला लावून घेतलाय आणि व्यवस्थित मॅरिनेट झालाय हा मासा। आता ह्याला फोडणी देऊयात लगेचच, ह्याला असं काही ठेवायची गरज नाहीये लावून। तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक पातेला तापत ठेवलंय, त्यात मी ॲड करते 1-2 मोठे चमचे तेल। तेल छान तापलंय तर लगेचच यामध्ये जर आपण मसाला लावून घेतलेले हे मासे यामध्ये ॲड करते। तर ह्यांना स्टर करून घ्यायचं। मासे खूप नाजूक असतात, लगेच तुटतात ह्यांना जास्त डवचलं तर, त्यामुळे जास्त ह्याला हलवायचं नाहीये। जस्ट अलगद हाताने मी थोडंसं फ्लिप करून घेते। इथे बघा थोडासा कुक होऊ लागलाय हा मासा। तर ह्याला झाकून मी छान 5 मिनिटांसाठी स्लो फ्लेमवरती वाफलू देते। तर 5 मिनिटांनंतर चेक करूयात। इथे 2 मिनिटं झाल्यावरती मी गॅसची फ्लेम हाय केली, हाय फ्लेम करून ह्याला असंच वाफलू दिलं। तर आता चेक करूयात, हलवून बघते मी। इथे बघा मासा व्यवस्थित वाफललाय आणि शिजू लागलाय। तर आता इथे मी मध्ये थोडीशी जागा बनवून घेते आणि यात ॲड करणार आहे आपण बनवून घेतलेलं वाटण। तर 1 मोठा चमचा वाटण ॲड करते, टोमॅटो सुद्धा
तर टोमॅटो मी एक मीडियम साईज घेतला बारीक चिरून, थोडंसं असं मॅश करून ॲड करायचं आहे. टोमॅटोचा खूप छान फ्लेवर येतो ह्या फिशच्या भाजीला, तर नक्की ॲड करायचं आहे. आणि मग पुन्हा झाकण ठेवून ह्याला जस्ट एक 5 मिनिटांची वाफ काढून घेते अजून एक. ते एक 2 मिनटं झालेत मी ह्याला वाफलत ठेवलेलं. आता चेक करूयात. मिक्स करते थोडंसं. अलगद हाताने. आता यात मी ॲड करणार आहे पाणी. तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितका पाणी ॲड करू शकता तुम्ही. पाणी ॲड करून पुन्हा छान एकदा मिक्स करते. आणि आता ह्याला मी अजिबात हात नाही लावणार, ह्याला असं शिजू देते. तर इथे बघा भाजीला एक छान बॉईल आला आहे, खळखळून उकळी आली. आता गॅसची फ्लेम स्लो करते आणि एक 2 ते 3 मिनटं ह्याला आणखी शिजू देणार आहे मी. आणि इथे बघा आपली रवूची भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे, मस्त रंग आला आहे आणि सुरेख दिसते भाजी. सुरुवातीला थोडीशी पातळ वाटत होती, पण आता व्यवस्थित ॲडजस्ट झाली कन्सिस्टन्सी पण, आणि कलरसुद्धा मस्त आला आहे आणि शिजलीसुद्धा गेली आहे भाजी. तर आता गॅसची फ्लेम बंद करते, कारण फिश छान आपला वाफलला गेलता. तर तुम्ही जास्त शिजवलं तर लगेच त्याचे तुकडे पडू शकतात आणि त्यामुळे गाळ होऊ शकतो भाजीचा. त्यामुळे मी लगेच गॅसची फ्लेम बंद केली आहे. तर आता इथे मी चिलापीची भाजी बनवते. तर सुकी भाजी बनवणार आहे मी चिलापी माशाची. तर त्यासाठी मी असे मीडियम साईज पीसेस करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतला हा मासासुद्धा. आणि चिलापी फ्रायची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, फुल व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये मोठ्या. तर चेकआउट करू शकता तुम्ही. आणि सेम साहित्य लागणार आहे. टोमॅटो वाटणं आपण बनवून घेतलेलं, घरातलं काळं तिखट, मीठ आणि हळद सेम. तर या माशाला सुद्धा आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मगासारखंच एका मोठ्या डिशमध्ये मी घेते हा मासा. ॲड करते थोडीशी हळद, काळं तिखट ॲड करते आणि मीठ. तर हा मसाला व्यवस्थित या माशांना लावून घ्यायचा आहे, मगासारखंच सेम. ते बघा व्यवस्थित मी ह्या माशाला मॅरिनेट करून घेतलंय. आता ह्याला फोडणी देऊयात. तर तेल छान तापलंय. आता यात मी ॲड करणार आहे आपण बनवून घेतलेलं वाटण. तर मसाल्याला छान एक 2 मिनटं हाय फ्लेमवरती फ्राय करते आणि लगेचच टोमॅटोसुद्धा ॲड करते. तर मी एकच टोमॅटो दोन्ही भाज्यांना यूज केला आहे. हाफ टोमॅटो दोन्हीमध्ये ॲड केला आहे. तर इथे बघा 2 ते 3 मिनटं मी हाय फ्लेमवरती वाटण आणि टोमॅटो छान फ्राय करून घेतलं, परतून घेतल्या तेलामध्ये. आता यामध्ये मी मासे ॲड करते. 4-5 मिनटं मी ह्याला स्लो फ्लेमवरतीच वाफलू देते आणि मग ह्याला आपण फ्लिप करूयात. आता इथे मी एक 3-4 मिनटं झाले त्याला वाफलून. आता फ्लिप करते फिशला. तर इथे मी सगळे पीसेस फ्लिप केलेत आणि पुन्हा झाकून अजून एक 4 मिनटं वाफ काढून घेते स्लो फ्लेमवरती. तर इथे एक छान 4 मिनटं वाफवून घेतलंय मी. छान वाफ काढून घेतली इथे मी 4-5 मिनिटांसाठी. आणि आता जस्ट एक चमचाभर पाणी ॲड करते, जास्त नाही, कारण सुक्की भाजी बनवायची मला ह्याची. त्यामुळे जस्ट एक चमचाभर पाणी ॲड केलंय मी यामध्ये आणि थोडंसं हलवते ह्याला, जेणेकरून सगळीकडे पाणी जाईल. आणि आता ह्याला असंच मी झाकून आणखी एक 5 मिनिटांसाठी शिजू देते स्लो फ्लेमवरतीच. सुरुवातीपासून स्लो फ्लेमवरतीच मी फिशला शिजवते. आता 4-5 मिनिटांनंतर चेक करूयात. एक 4-5 मिनिटं मी ह्याला छान वाफलू दिलं आणि काय मस्त दिसते भाजी, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर सुवास येतोय भाजीचा आता आणि व्यवस्थित कुक झालाय फिश बघा, परफेक्ट. आणि इथे झालाय आपला चिलापी सुक्का मसाला रेडी. आता गॅसची फ्लेम इथे मी बंद करते. खूप सुंदर वास येतोय. आणि गार्निश करते सगळ्यात शेवटी भरपूर साऱ्या कोथिंबीरीने. आणि मग झालाय रेडी आपला इथं चिलापी सुक्का मसाला रेडी. सुद्धा गार्निश करते भरपूर साऱ्या बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने. तर इथे बघा
ह्या रवूच्या भाजीला सुद्धा छान सुरेख रंग आला आहे, परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आणि परफेक्ट शिजला देखील गेला आहे मासा. सुरुवातीला थोडासा पातळ वाटत होती भाजी, पण जशी जशी शिजत जाते तसं छान परफेक्ट रंग येतो ह्याला. आणि आपण वरून मसाला आणि वाटण बनवलेलं वरून ॲड केलं आहे आणि टोमॅटोसुद्धा, तर त्याचा छान फ्लेवर अर्क उतरतो या भाजीमध्ये. त्यामुळे रस्सा भाजीला माशांच्या नेहमी वरून मसाला आणि टोमॅटो ॲड करायचा. तर आता बांगडा फ्राय बनवण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी मी बांगडा घेतला आहे, चिरून घेतला आहे हा मासा आणि क्लीन करून घेतला आहे, धुवून घेतला आहे स्वच्छ. त्याशिवाय आपल्याला इथे हा फिश फ्राय बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. फिश फ्राय मसाला घेतला आहे मी, तर हा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतो. तुम्ही जिथून मासा घ्याल तिथे इझिली मिळून जातो हा फिश फ्राय मसाला. ऑप्शनल आहे अगदीच, पण ह्याने छान फ्लेवर येतो आणि रंगसुद्धा छान येतो फिश फ्रायला. त्याशिवाय एक मोठी वाटी बारीक रवा घेतलाय, घरातलं काळं तिखट घेतलंय, मीठ घेतलंय आणि हळदसुद्धा घेतली आहे मी. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हा बांगडा फ्राय बनवण्यासाठी. तर इथे एक डिश घेतली आहे मी, त्यात ॲड करते बारीक रवा. तर इथे एक हाफ वाटी बारीक रवा घेतला, त्यात ॲड करते हा फिश फ्राय मसाला, 1-2 मोठे चमचे. त्याचसोबत घरातलं काळं तिखट ॲड करते, चवीनुसार मीठ ॲड करते आणि हळद कलरसाठी. आणि पहिलं हे सुके मसालेच ॲड करते मी, सुके इन्ग्रेडियंट्स. बघा मसाला झालाय बनवून रेडी. यावरती ॲड करते बांगडा. तर छान यावरती मसाला ॲड करून दोन्हीकडून दाबून दाबून हा मसाला लावून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने असा मस्त प्रेस करून करून मी मसाला लावून घेते. सगळ्या फिशेसला असंच लावून घ्यायचं आहे. छान कोटिंग आली पाहिजे. क्रिस्पी होतो हा मासा आणि खूप जास्त फ्लेवरफुल लागतो. तर आमच्या घरी बांगडा फ्राय सगळ्यांना प्रचंड आवडतो. लहानपणापासून नेहमीच बांगडा फ्राय आमच्या घरी सारखा बनवला जायचा. सगळ्यांच्या घरी असा एक फिश असतो जो सगळ्यांना आवडतो. तर तुमच्या घरी कोणता फिश आहे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. इथे बघा व्यवस्थित सगळ्या फिशेसला मी हा मसाला लावून घेतला आहे. छान कोटिंग आली आहे ह्या मसाल्याची ह्या फिशला. ह्याने छान क्रिस्पी आणि टेस्टी बनतो हा मासा. तर आता त्याला फ्राय करूयात. इथे बघा मी तवा छान तापत ठेवलेला, त्यावरती 1-2 ते 3 मोठे चमचे तेल तापत ठेवलेलं. तेल चांगलं तापलंय, यावरती फिश ॲड करूयात. गॅसची फ्लेम हायच आहे आता. मी गॅसची फ्लेम स्लो केली आहे. स्लो फ्लेमवरती 4 मिनिटं मी या फिशला असंच फ्राय होऊ देते एका साईडने. मग 4-5 मिनिटांनी फ्लिप करूयात. आणखी थोडंसं तेल सोडते मी साईडने माशांना, जेणेकरून छान आणखी क्रिस्पी यावा. तर इथे 4 मिनिटं झालेत. मी स्लो फ्लेमवरती ह्या माशांना फ्राय होऊ देत होते एका साईडने. आता फ्लिप करूयात आणि दुसऱ्या साईडने यांना छान शेकून घेऊयात. प्रेस करून करून छान आणखी 5 ते 7 मिनिटं ह्याला मी फ्राय करते स्लो फ्लेमवरती. थोडंसं असं ह्याला प्रेस करते. प्रेस करून करून फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून असं क्रिस्प यावा फिशला. आणि ह्याचं असं तेल असं वरून सोडायचं आहे, खालून घ्यायचं आहे तेल आणि फिशवरती सोडायचं. आता आणखी 4-5 मिनिटानंतर पुन्हा फ्लिप करते. असं आलटून पालटून दोन्हीकडून छान ह्याला फ्राय करून घ्यायचं. तर इथे बघा रवू फिश करीला परफेक्ट रंग आलाय, परफेक्ट टेक्स्चर आलाय. आणि तुम्ही इथे चिलापी सुक्का मसाला सुद्धा बघू शकता. परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे, जास्त पातळ झालेली नाही आहे आणि परफेक्ट शिजला गेला आहे फिश. आणि बांगडासुद्धा परफेक्ट क्रिस्प झाला आहे. तुम्ही बघू शकता आउटर लेअर किती क्रिस्प आहे ह्याची आणि इझिली असा तुकडा पडतो ह्याचा. तर परफेक्टली कुक्ड असा आहे हा मासा. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.
तर बघितलं तुम्ही किती झटपट आणि इझी रेसिपीज होत्या, तरी त्या खूप जास्त डिलिशियस आणि फ्लेवरफुल आहेत आणि ऑथेंटिक महाराष्ट्रीयन घरांमध्ये जसे बनतात तशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या रेसिपीज मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, लाईक सुद्धा करा. भेटत पुन्हा अशा एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.